नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो, आपण काही व्हिडिओ टाकू शकलो नाहीत, कारण काल थोडंसं काम असल्यामुळं आणि माझं वाढदिवस आज असल्यामुळं काल थोडंसं मला बाहेर जाऊन मार्केटमध्ये वस्तू वगैरे खरेदी करायच्या होत्या. त्यामुळे काल काय आपल्याला व्हिडिओ टाकता आलेला नाही. पण आज माझ्या वाढदिवसा दिवशी मी व्हिडिओ टाकून नंतर माझा वाढदिवस हा साजरा करणार आहे. तर चला मग सुरुवात करणार आहोत आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 20 डिसेंबरच्या तसेच कालच्या 19 डिसेंबरच्या या दोन्ही दिवसांचा यामध्ये समावेश असणार आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग सुरुवात करूया चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की नुकतेच संजय राम मराठे यांचे निधन झाले. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. शास्त्रीय गायक होते मित्रांनो ते संजय राम मराठे यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे जे संजय राम मराठे होते ते प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते मित्रांनो, आणि नुकतंच त्यांचं हृदयविकारामुळे निधन झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व असल्यामुळे यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या इतर निधन वार्ता आहेत, ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन या वर्षामध्ये झालेले आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले आहेत रतन टाटा, जे की भारताचे प्रसिद्ध उद्योगपती होते, त्यांचं निधन झालेलं आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादक होते, यांचं 1-2 दिवसाखाली निधन झालेलं आहे. पंकज उदास जे की गझल गायक होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. राम नारायण अग्रवाल, ज्यांना अग्निमॅन म्हणून ओळखलं जातं, ज्यांनी भारतामध्ये अग्नी मिसाईल बनवलेले होते, त्यांनाच अग्नी मिसाईल जनक सुद्धा म्हटलं जातं, तर त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. नटवर सिंग जे माजी परराष्ट्र मंत्री होते, त्यांचं निधन झालेलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती ज्या की शास्त्रीय नृत्याशी संबंधित होत्या, त्यांचं निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्या आनंद, ज्यांनी सहेली नावाची गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. शोभा रानडे जे गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांचं निधन झालेलं आहे. बिशन सिंग बेदी क्रिकेटर होते. फ्रान्सिस दिब्रितो जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. एम.एस. कृष्णा जे की कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्रातील पहिले शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू झाले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे मित्रांनो. तर अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न IMPI स्टार करून ठेवायचा आहे, कारण अशा प्रकारचं पहिलंच असं मराठी साहित्य संमेलन असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये फक्त शासकीय अधिकारी असणार आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही पहिलं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन होत आहे, ते कुठं होत आहे? तर पुणे या ठिकाणचं जे बालगंधर्व रंगमंदिर आहे, त्या ठिकाणी ते 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. आणि याचं आयोजन हे कोणी केलं आहे? तर मराठी भाषा संवर्धन समिती, त्यानंतर पुणे महानगरपालिका आणि जे संवाद आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानं हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, किंवा हे संमेलन आयोजन करण्यात आलेलं आहे. याचे संमेलन अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत शेखर गायकवाड. स्वागत अध्यक्ष असणार आहेत राजेंद्र भोसले. आणि यामध्ये जे शासकीय अधिकाऱ्यांचे जे साहित्य आहेत मित्रांनो, त्याचं प्रकाशन होणार आहे. त्यांचे जे काही पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत, त्यांच्या साहित्याचा प्रकाशन होणार आहे. त्यांच्या साहित्यावर चर्चा सत्रही होणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही संमेलन आहेत, ते आयोजन करण्यामागं त्याचा उद्देश काय आहे? तर प्रशासकीय जे अधिकारी आहेत, त्यांचे लेखन साहित्य समाजापुढे यावे, तसेच मराठी साहित्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी या संमेलनाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. आणि जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत, त्यांनी अवश्य या 20 ते 22 डिसेंबरच्या कालावधीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर जे पुणे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जाऊन अवश्य त्या संमेलनाला भेट द्यावी मित्रांनो. कारण खूप सारे जे काही क्लास 1 अधिकारी वगैरे असणार आहेत, त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर ही संधी सोडू नका. जे पुण्यामध्ये आहेत त्यांनी नक्की त्या ठिकाणी जाऊन त्या संमेलनाला भेट द्यायची आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच स्लायनेक्स सैन्य अभ्यास कोठे पार पडले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. विशाखापट्टणम या ठिकाणी नुकतंच हे स्लायनेक्स नावाचा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही सैन्य अभ्यास आहे मित्रांनो, स्लायनेक्स नावाचं,
ते 2 देशांदरम्यान झालेलं आहे, श्रीलंका आणि भारत. आणि ही दोन्ही देशांच्या नौदलाचा सैन्य अभ्यास होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर सैन्य अभ्यास 2024 या वर्षामध्ये झालेले आहेत, ते सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिला असणार आहे डेझर्ट सायक्लॉन, जे की भारत आणि UAE या 2 देशांच्या दरम्यान पार पडलेला आहे. सहयोग काईजिन, जे भारत आणि जपान या 2 देशांच्या दरम्यान. खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत व किर्गिस्तान. दोस्ती सैन्य अभ्यास हा स्टार करून ठेवा, हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे, भारत, मालदीव आणि श्रीलंका. त्यानंतरचा आहे समुद्र लक्ष्मण, जे की भारत आणि मलेशियाच्या दरम्यान झालेला आहे. डस्ट लिंक नावाचा सैन्य अभ्यास भारत व उझबेकिस्तान. धर्मा गार्जियन भारत व जपान. टर्कश सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला आहे. शक्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. मित्रशक्ती भारत व श्रीलंका. वरुण नावाचा सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. अल नजा भारत आणि ओमान. गगनशक्ती भारतीय वायुसेनेचा हा सैन्य अभ्यास होता. तसेच वायुशक्ती सुद्धा भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. त्यानंतर आहे मिलान नावाचा सैन्य अभ्यास, जे की आपल्या भारतीय नौदलाचा होता. हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास आहेत, ज्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर ते आपण लक्षात ठेवायचे आहेत, वाटलं तर नोट्स काढून तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. चला मग पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. भारत कोणत्या वर्षापर्यंत अवकाशात अंतराळ स्थानक उभारणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 2035 या सालापर्यंत भारत स्वतःचं अवकाशामध्ये अंतराळ स्थानक अर्थात स्पेस स्टेशन उभं करणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नुकतंच जर बघितलं, केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग आहेत, त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की भारत स्वतःचं स्पेस स्टेशन 2035 पर्यंत अवकाशामध्ये उभं करणार आहे. आणि अतिशय महत्त्वाची घडामोड आहे मित्रांनो ही. आपल्या दृष्टीने ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. तर ते आपल्याला वर्ष लक्षात ठेवायचं आहे. 2035 या वर्षी भारत स्वतःचं स्पेस स्टेशन त्या अवकाशामध्ये उभं करणार आहे. हे स्पेस स्टेशन काय असतं मित्रांनो, जे काही आपले अंतराळवीर अंतराळामध्ये जात असतात, तर त्या ठिकाणी जे लोक थांबत असतात त्या ठिकाणाला स्पेस स्टेशन असं म्हणत असतात. आणि सध्या भारत हे दुसऱ्यांचं स्पेस स्टेशन वापरत आहे, पण स्वतःचं भारत 2035 पर्यंत त्या ठिकाणी स्पेस स्टेशन हे उभं करणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच दुसरा एक गोल आहे आपला 2040 पर्यंतचा, की भारत चंद्रावर मानव उतरवणार आहे 2040 पर्यंत. आणि पुढच्या वर्षी 2026ला मिशन गगनयान अंतर्गत भारत हा मानव अवकाशामध्ये पहिल्यांदा पाठवणार आहे मित्रांनो, स्वतःच्या बळावर. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या 3 चंद्रयान मोहिमा झालेल्या आहेत, 2008ला, 2019ला आणि 2023ला. तर 2023चे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे चंद्रयान 3 मोहीम, ज्याद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातील पहिला देश हा बनलेला आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, ते आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपली जी काही भारतीय अंतराळ संस्था आहे इस्रो, त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969ला. त्याचं मुख्यालय आहे बेंगलुरू या ठिकाणी. आणि सध्या प्रमुख आहेत एस सोमनाथ. तर या काही गोष्टी याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच गुगल इंडिया कंट्री मॅनेजर पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, प्रीती लोबाना या नुकत्याच गुगल इंडिया कंट्री मॅनेजर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे प्रीती लोबाना, जे की गुगल इंडिया ज्या कंट्री मॅनेजर बनलेले आहेत. आणि यांना फायनान्स आणि जे टेक्नॉलॉजी क्षेत्र आहे त्यामध्ये 30+ वर्षांचा अनुभव आहे मित्रांनो. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच गुगलचा विषय निघालेला आहे, तर गुगल विषयी काही गोष्टी लक्षात ठेवा. याची स्थापना 4 सप्टेंबर 1998ला झालेली आहे. मुख्यालय आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शहरामध्ये. आणि सध्या CEO आहेत भारतीय वंशाचे सुंदर पिचाई. त्यासोबतच ज्या इतर आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं पी हरीश, जे की युनायटेड नेशन्स जे आहे त्याच्यामध्ये भारताचे स्थायी राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकचे ते अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. त्यानंतर वर्ल्ड बँकचे प्रमुख बनलेले आहेत अजय बग्गा. युनिसेफचे प्रमुख बनलेले आहेत कॅथरीन रसेल. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या महासचिव बनलेले आहेत एलिझा डे एंड्रा मद्राझो, असं त्यांचं नाव आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत भारतीय जय शाह. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड आहे IMF, त्याचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहेत भारतीय
वंशाच्या गीता गोपीनाथ. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहेत त्या आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 10वे आंतरराष्ट्रीय वन महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मध्य प्रदेश या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय वन महोत्सवाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर याचं एडिशन लक्षात ठेवायचं आहे 10व्या क्रमांकाचं, आणि कुठं याचं आयोजन करण्यात आलं होतं तर मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी. एवढ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याची राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल. तसेच त्या ठिकाणी एक प्रसिद्ध असा पेंच राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, जे की महाराष्ट्रामध्ये काही भाग आहे त्या राष्ट्रीय उद्यानाचा आणि काही भाग हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं पेंच राष्ट्रीय उद्यानाविषयी, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच ICC महिला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक कोणत्या खेळाडूने केले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, नेट सायवर ब्रंट. या नुकत्याच ICC महिला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक तिने केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर याचं नाव लक्षात ठेवायचं आहे नेट सायवर ब्रंट, जे की इंग्लंड या देशाची महिला क्रिकेटपटू आहे आणि तिने महिला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक हे केलेलं आहे अवघ्या 96 बॉलमध्ये. आणि कोणत्या संघाविरुद्ध? तर दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच क्रिकेटविषयी काही विक्रम घडवण्यात आलेले आहेत किंवा जे काही रेकॉर्ड झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे तिलक वर्मा. IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू बनलेला आहे ऋषभ पंत, ज्याला 27 कोटी रुपयांची त्याच्यावर बोली लावण्यात आलेली आहे. त्यानंतर ICCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत जय शाह. हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच पेन्शनर दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 17 डिसेंबर असायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी एडिटिंगमध्ये चूक झालेली आहे, त्या ठिकाणी आपण 17 डिसेंबर कन्सिडर करायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर दरवर्षी 17 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय पेन्शनर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे? तर आयुष्यभर देश सेवा करत नोकरी करणाऱ्या आणि नंतर निवृत्त होऊन पेन्शन घेणारे जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांचा सन्मान म्हणून हा दिवस आपल्या भारतामध्ये साजरा करण्यात येतो. तर एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच डिसेंबर महिन्यामधील जे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस असतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण दिवस आणि विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस असतो. 3 डिसेंबरला विश्व दिव्यांग दिवस असतो. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस असतो. 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आणि 16 डिसेंबरला विजय दिवस असतो मित्रांनो. या काही गोष्टी याविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचा एकदा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण बघितला होता, जॉर्जिया या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, मिखाईल काविलाशविली असं त्यांचं नाव होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, महिला हॉकी ज्युनियर आशिया कप 2024चा विजेता कोण ठरला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारत हा संघ महिला हॉकी ज्युनियर आशिया कपचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, गुजरात या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय सौर संघटनाचा 105वा नवीन सदस्य देश कोणता बनला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मोल्दोवा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच चिडो चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, मोझांबे या देशामध्ये हे चिडो नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसोनिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अमेरिका या देशाने या हायपरसोनिक मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलेलं आहे. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही या प्रश्नांचं उत्तर हे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, ज्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे उत्तर हे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. यावरून
तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास आहे किती चांगला तुम्ही करत आहात हे दिसून येत आहे आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. म्हणून अशाच प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करा मित्रांनो. याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षांमध्ये होणार आहे. त्यानंतर याचं उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. न्यूझीलंड जे काही संघ आहे त्याने नुकतंच महिला T20 विश्वकप जिंकलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जाणार. म्हणून कोणीही प्रश्न स्किप न करता याचं उत्तर देऊन जायचं आहे कमेंटमध्ये. बघूया किती विद्यार्थी आहेत की या प्रश्नाचं उत्तर आहे ते कमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे मित्रांनो. कारण त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स, इतर स्टडी मटेरियल हे मोफत आपल्या विद्यार्थ्यांसाठी टाकत असतो. तसेच आपल्या चॅनलवरील काही अपडेट्स असतील तर त्या ठिकाणी आपण वारंवार त्या टाकत असतो. म्हणून त्याला जॉईन करून ठेवायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.